मित्रांनो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट विभीषण गदादे। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र जगाला प्रेरणादायी आहे, राज्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे, जनतेला प्रेरणादायी आहे आणि हे जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या चळवळीमध्ये आपण सर्वजण सहभागी आहात, त्याबद्दल मनापासून आभार। मित्रांनो, आतापर्यंतच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा समजून घेतल्या। सोबतच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म, बालपण, शिक्षण, विवाह आणि विवाहानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार ताब्यामध्ये घेतला आणि ते करत असताना जनतेला वेगळा न्याय नाही, राज्यकर्त्याला वेगळा न्याय नाही, सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे म्हणून स्वतःचे पती खंडेराव होळकर यांना सुद्धा 25 मोहरांचा दंड ठोठावण्याचा आदेश अहिल्यादेवीने दिलेला आपण पाहिलं। त्याचबरोबर अहिल्यादेवींनी धर्मकार्य म्हणजे ही वैयक्तिक गोष्ट असून त्याचा जो खर्च आहे तो राज्याच्या तिजोरीवरती पडू देता कामा नये, सरकारी तिजोरीवरती टाकू नये, या संदर्भातही अहिल्यादेवी होळकर यांनी घेतलेली भूमिका आपण पाहिली। मित्रांनो, आजच्या भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराबाबत आपण समजून घेणार आहे। मुळात अहिल्यादेवी होळकर ह्या फक्त फडणीशी किंवा व्यवहार सांभाळण्यामध्येच तरबेज नव्हत्या, तर न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांचं नाव जगात घेतलं जातं। खरं तर अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे जी न्याय व्यवस्था होती ती मुळातच सर्वसामान्य जनतेतील गोरगरीब, कष्टकरी, महिला यांच्या हितासाठीची न्याय व्यवस्था होती। मित्रांनो, एकदा असं झालं की अहिल्यादेवी न्यायदान कक्षामध्ये बसलेल्या असताना त्या ठिकाणी अनेक लोक न्याय मागण्यासाठी येत होते। अशातच एक महिला सर्व सरदारांना, सर्व सैनिकांना बाजूला सारत कसा तरी रेटत बाजूला पुढे आल्या आणि पुढे येऊन ती महिला अहिल्यादेवींच्या पायाशी लोळण घ्यायला लागली। ती महिला अहिल्यादेवींच्या पायाशी लोळण का घेते याबाबत त्यांनाही कल्पना नव्हती आणि म्हणून त्यांनी अहिल्यादेवींनी सांगितले की उठा आई, तुम्ही का अशा पद्धतीने लोळण घेताय, मी तर तुमच्या मुलीसारखी आहे, उठा। त्यावेळेस ती महिला अहिल्यादेवींना म्हणाली की असं नाही देवी, माझे नातेवाईक माझा बदनक्षा करत आहेत, माझ्या दाराशी ठाण मांडून बसलेले आहेत, माझा अभागीच पुत्र नाही आणि म्हणून सर्व भेळाभेळ करून ठेवत आहेत, दंगा फसाद करत आहेत, मला त्यांचा पुत्र दत्तक घ्यायचा नाही। तर देवी, माझ्यापाशी जी संपत्ती आहे, जी सगळी संपत्ती आहे, जो खजिना आहे तो सर्व सरकार जमा करायचा आहे, तेव्हा कृपा करून माझी सगळी संपत्ती सरकारात जमा करून घ्या, आता मला नातलगांशी भांडण होत नाही। त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं की तुम्ही असं करू नका, तुम्हाला जो कुठला मुलगा पाहिजे तो तुम्ही तुमच्या मनमर्जीनुसार, पसंतीनुसार दत्तक घेऊ शकता। अचानक घेतलेला अहिल्यादेवींनी एवढा मोठा निर्णय, कारण त्यावेळेस विधवांना दत्तक मूल घेण्याचा अधिकार नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये एका विधवेला अहिल्यादेवींनी डायरेक्ट सांगून टाकलं की तुम्ही तुमच्या मनमर्जीप्रमाणे वाटेल तो मुलगा दत्तक घेऊ शकता, तुम्हाला दत्तक घेण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यावेळेस गंगोबा तात्या अहिल्यादेवींच्या जवळ आले आणि अहिल्यादेवींच्या कानाशी कुजबुजत म्हणाले की देवी, या महिलेला जर आपण दत्तकाचा अधिकार दिला तर ही सर्व संपत्ती जी सरकारात जमा होत होती होणार नाही आणि त्यामुळे सरकारी तिजोरीचा तोटा होईल। जर ही बाई सर्व संपत्ती सरकार जमा करायला तयार असेल, म्हणजे सलामाई करायला तयार असेल, तर ही महिला स्वतः सलामाई करायला तयार आहे, तर तुम्ही त्याला नकार का देताय? त्यावेळेस अहिल्यादेवींनी जे उत्तर त्या महिलेला दिलं त्यावरून गंगोबा तात्यांना जे समजायचे ते समजलं। त्यावेळेस अहिल्यादेवी त्या महिलेला म्हणाल्या, कोणाचा हात नाही, कोणास पाय नाही, कोणी आंधळे आहेत, कोणाला वाचा नाही, मात्र तसंच तद्वतच तुम्हाला पुत्र नाही, त्यात तुमचा अपराध काय, त्यात तुमचा गुन्हा काय, त्यात तुमची चूक काय? तुम्हाला वाटेल तो मुलगा तुम्ही दत्तक घेऊ शकता आणि त्यासाठी सर्व दत्तक विधान होईपर्यंत आमची माणसं त्या ठिकाणी तैनात करतील, सैनिक त्या ठिकाणी तैनात असतील, म्हणजे तुम्हाला सुरक्षा पुरवण्याचं काम करतील। आणि एवढंच नाही तर तुम्हाला जो मुलगा दत्तक घ्यायचा त्या दत्तक विधानाचा सर्व खर्च आम्ही सरकारी खर्चातून करू असंही अहिल्यादेवीने सांगितलं। खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट होती, एकतर दत्तक विधान दिलं जात नव्हतं विधवा महिलांना आणि समजा कोणाला दत्तकाचा अधिकार दिला तरी सुद्धा सरकारला नजराणा म्हणून किंमत द्यावी लागायची। मग तसंच गंगोबा तात्यांनी पण विचारलं, मग देवी नजराणा किती घ्यायचा, दत्तकाचा अधिकार दिलाय तर दत्तकासाठी नजराणा किती घ्यायचा? त्यावेळेस देवी म्हणाल्या की या महिलेला आधीच पुत्र नाही आणि यातही जर तिच्याकडून जर आपण नजराणा घेतला तर त्याला नजराणा म्हणता येईल, तो तर एक खुद्द दरोडा होईल, दरोडा। आणि त्यावरती गंगोबा तात्या खजित झाले की खरंच एखाद्या अभागी महिलेचं, एका विधवा महिलेचं आपण धन घ्यायला नाही पाहिजे। आणि मग त्यांनाही ती गोष्ट पटली। अहिल्यादेवी होळकर यांच्या या सर्व तैलबुद्धीची त्यांना ही कल्पना आली की किती आदर्श पद्धतीने अहिल्यादेवी न्यायदान करण्याचं काम करत आहेत। अहिल्यादेवींनी तो सर्व खर्च केलाच केला, एवढंच नाही तर दत्तकाचे सर्व कपडे, दत्तकाचा पोशाख हा सरकारी खजिन्यामधून करण्याचं काम केलं। एवढंच नाही तर दत्तक जोपर्यंत घेतलं जात नाही तोपर्यंत सैनिकी फौज देऊन संरक्षण देण्याचं कामही केलं।
विधवांना, महिलांना दत्तक अधिकार देण्याचं काम, दत्तकाचे अधिकार देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं। ही भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली होती आणि म्हणून अहिल्यादेवी ह्या आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या बनतात। त्यांची न्यायदान व्यवस्था त्यामुळेच आदर्श होती, हे आपण समजून घेतलं पाहिजे। मित्रांनो, या सर्व गोष्टींमधून अहिल्यादेवी ह्या प्रजेची किती काळजी घेत होत्या। महत्त्वाचं म्हणजे अहिल्यादेवी विधवा महिलांच्या प्रती अत्यंत दक्ष होत्या, अत्यंत काळजी घ्यायच्या। विधवा महिला यात त्यांची काही चूक नसते। त्यावेळच्या परिस्थितीनुसार आपण पाहिलं तर 8व्या-9व्या वर्षी मुलींचं लग्न व्हायचं आणि मुलींचं लग्न 8व्या-9व्या वर्षी झाल्यानंतर त्या मुलाचं वय काही असायचं आणि त्यामुळे तो कुठल्याही क्षणी या जगातून निघून जाऊ शकत होता, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकत होता। आणि अशा परिस्थितीमध्ये विधवांच्या आयुष्यात, विधवांच्या नशिबाला जे अत्यंत अपमानाचं जगणं येत होतं, या सर्व गोष्टीला अहिल्यादेवी जाणून होत्या, या सर्व गोष्टींना अहिल्यादेवी समजून होत्या। म्हणूनच अहिल्यादेवींनी विधवांना दत्तक अधिकार देण्याचं काम केलं आणि ते जी महिला आहे त्या महिलेला दत्तक मुलगा घेण्याचा अधिकार दिला। राज्यातल्या सर्व महिलांना, विधवा महिलांना दत्तक घेण्याचा अधिकार अहिल्यादेवींनी दिला। आणि महत्त्वाचं म्हणजे जे नातेवाईक आहेत, अहिल्यादेवींनी असंही सांगितलं की आम्हाला तुमच्या नातलगांच्या मध्ये पाणी सोडायचं नाहीये, म्हणजे तुमच्या नातलगांच्या मध्ये यायचं नाहीये। मात्र त्या नातलगांना सुद्धा की तुम्ही जर या महिलेची छळवणूक केली तर तुम्हाला कोठडी पाहावी लागेल, अशा पद्धतीची जरब सुद्धा अहिल्यादेवीने नातलगांना दिली। म्हणजे न्याय व्यवस्था ही फक्त बोलायची गोष्ट नाही, तर न्याय देत असताना सर्व बाबींचा विचार केला पाहिजे आणि त्यासोबत सुरक्षेचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा असतो, त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे। ही गोष्ट अहिल्यादेवींनी काटेकोरपणे पाळल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। तुम्हाला जर अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनचरित्रातील हा पैलू आवडला असेल तर इतरांना शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अहिल्यादेवींच्या आयुष्यातील नवीन पैलूंना घेऊन। धन्यवाद।